शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 5% अधिक परतावा मिळवून देण्याची आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने तक्रारदारांनी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। 13 मार्च 2026 रोजी दीपक प्रल्हाद मेघाचे राहणार न्यू बुधवार पेठ सोलापूर यांच्या फिर्यादीनुसार सोमनाथ रमेश स्वामी राहणार शेळगी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 5% अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेण्यात आले। तसेच प्रभावती धानप्पा चिनगुंडे, संदीप सोमशंकर पटणे, अनुराग बळीराम बसवेश्वर, धानप्पा तमसिद्ध गाडेकर, दत्तात्रय तुकाराम बिराजदार, दिनेश दिलीप साळुंखे, आकाश उदय जाधव, गुरप्पा श्रीमंत सावळे, गुरुसिद्ध प्रकाश माळी, मनगिनी लिंगप्पा सुरवसे, रियाज कबीर पटेल, ज्ञानेश्वर सुधाल आगलावे, विजय विश्वनाथ सलगर, मोनालिसा फिलिप फर्नांडिस, नागिनी श्रीशैल ख्याडे, प्रशांत स्वामी, अभिषेक कोंडा आणि सतीश अर्जन आनंदकर यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। या सर्व प्रकरणामध्ये 1 ते 1.5 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा अंदाज तक्रारदारांनी व्यक्त केला आहे। गुन्हा दाखल होऊन सुमारे 6 महिने उलटूनही आरोपी सोमनाथ स्वामी अद्याप सापडलेला नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। माझं नाव नागिन श्रीशैल ख्याडे। सोमनाथ रमेश स्वामीला 6 महिने झाले FIR झालेले आहे। त्यांची बहीण तिकडे पेतात आता गणपतीकडे राहते ते त्याच्यामुळे ओळख झाली, माझ्या जावेमुळे पण ओळख झाली आणि लिंगायत समाजाचा आहे म्हणून गुरुभक्त आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट केले। माझ्या मुलीच्या नावावरती एक थोडे 10 लाख केले, बहिणीच्या नावावरती एक 16 लाख, माझ्या नावावरती एक 28 लाख, असं 54 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडे केले। काय म्हणलं? शेअर मार्केटसाठी इन्व्हेस्टमेंट केले आणि सगळं त्यांनी लिगली दाखवलं होता, म्हणजे त्याला सगळं लिगली झालेलं, हे काय आपलं असं धरायचं वगैरे काय नाही, फॉरेक्स असू द्या, इंडियन मार्केट असू द्या, सगळं लिगली आहे म्हणून सांगितलं होतं। आणि त्यांच्या घरी येऊन बायको ते सगळे काय असेल ते जबाबदारी घेतो म्हणलं होता, भाऊ पण जबाबदारी घेतो म्हणलं होता, सगळे देते वेळेस पैसे देते वेळेस घेते वेळेस चेकवरती दोघांच्या सह्या भावांचे होते, ते सगळे जिम्मेदारी वाटले। आणि गुरु भक्त आहे, स्वामी समर्थांचं भक्त आहे, दररोज गुरुचरित्र वाचतो म्हणून सांगितला, सगळे सांगितलं केला, ओळख पण चांगलं होतं आणि 7-8 महिने दिला व्यवस्थित 5-6 टक्क्यांनी। नंतर मग 1.5 वर्ष झालं द्यायचंच बंद केलाय। मग आम्ही म्हणलो आज मुद्दल दे आम्हाला, आज देतो उद्या देतो असं देतो, कॅश देतो, हे तिकडं चेक घाला तिकडं घाला, असं फिरवा फिरवीचे काम करून 1.5 वर्ष झालं असंच करायला। एक दिवशी घरी या पैसे आणलो, मी कॅशच घेऊन आलो म्हणल्यानंतर मग गेलो घरी आम्ही, बहीण मी माझी मुलगी, तर तिथं पैसेच नाही। परत जाऊन हॉस्पिटलमध्ये जमा झालाय, छाती दुखायले असं म्हणून परत माझे जावई जाऊन तिथून त्यांना घेऊन आले घरी, तर नाही पैसे नाही, असं नाही तसं नाही, मी देतो थोडं वेळ द्या, असं करायला खोटं बोलायला त्याने। म्हणजे सोनं कुठं आहे, मेसेज तर केलेला आहे। मग मी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतले, त्याच्या मोबाईल मध्ये पासवर्ड, त्याने कोणाला तर फोन लावायचा पासवर्ड सांगत होता, मी म्हणजे पासवर्ड सांग, मीच फोन करून हे लावून देते म्हणले। मग पासवर्ड सांगितल्यानंतर त्याच्यामधले मेसेज समजले मला, मग ह्याच्याकडे आहेत पैसे पण ह्यानी देत नाहीये। म्हणजे बायकोला बायको म्हणत होती देऊन टाक पैसे, एवढं सोनं आणला पण 1,42,000 आणला, 40 तोळे सोनं, देऊन टाक त्यांचे पैसे, तर नाही योग्य वेळ आल्यानंतर देतो मी, अजून योग्य वेळ आली नाही। मग मी घरी माझ्या मुलीला आणि बहिणीला त्यांच्या घरी मुक्कामाला ठेवले, मुक्कामाला ठेवा आणि सकाळी मी पैसे देतो म्हणला, आणि सकाळीपर्यंत गेला। मग मी ते गेले माझ्या घरातून 10 वाजता, तर माझी बहीण आणि मुलगी होती। मग बघितले विचारले तर तिथं त्यांनी स्वामीच नाही, कुठं तर बाहेर गेला म्हणले। मग मला किती 2-4 तास 3 वाजेपर्यंत थांबलो सकाळपासून, एक तर पॅनिक अटॅक आलेत, मला डोक्याचं टेन्शन झालंय त्याच्यामुळं, यायला तयार नाही, त्याला कॉल करायला 10 मिनिटात आलो, 5 मिनिटात आलो। मग मला राग आल्यानंतर मी तुझ्या घरापुढे जीवच मारून घेते, येतो का नाही अगोदर तू, तर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की माझ्या मुला बाळाला मारायचा प्रयत्न करायले असं म्हणून। मग ते पोलिसाची गाडी आली, मग माझी बहीण मी म्हणले त्यांच्या बायकोला आईला सगळ्यांना घ्या म्हणले, भावाला भाच्याना, मग सगळे गाडीमध्ये घेऊन जोडवे पेठमध्ये तिथं आलो, तर काय प्रकरण असं झालेलं आहे सर म्हणले। मी त्याचा मोबाईल काढून घेतले, मी सिक्युरिटीसाठी काढून घेतले म्हणले, ह्याने फरार होण्याच्या याच्यामध्ये दुबईला जाणार आहे, पासपोर्ट वगैरे करायला म्हणले मी, आणि याची जिम्मेदारी त्याचा भाचा आहे, बायको आहे, भाऊ आहे आणि त्यांनी स्वतः आहे, घरी येऊन जिम्मेदारी दिलेत म्हणले, चेक आहे, नोटरी करून दिलेलं आहे। काय नाही CP ऑफिसला जावं म्हणले, मग आम्हाला जायला निघते वेळेस परत तिथं महेंद्रकर कोणतरी इन्स्पेक्टर होते, काय इन्स्पेक्टरचं नाव, दोघे हा नाही गुन्हा दाखल झाला नाही, घेतले नाहीत त्यांनी। मग आता सगळं प्रोसेस चालू केले मी सगळीकडे, CP ऑफिसला पण दिली। हा त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, हा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचं FIR झालेलं आहे, 7 महिने झालं, 7 महिने झालं सर। हो हो, आता तपास विचारायला चालू झालंय, त्याच्या बायकोचं विचारायत, माझं त्याचं काय संबंध नाही, असं नाही, असं कसं संबंध राहत नाही, पैसे देते वेळेस घेते वेळेस फरार आहे, माहिती नाही पुण्याला वगैरे असलं, एक दोघं तिथं बघितलेत म्हणून सांगितलेत पुण्याला। याच्यामध्ये 24 लोक आहेत आम्ही, हा सोलापूर तडवळ वगैरे आहेत। हा
1.25 करोड पर्यंत आहे सर. जास्तच असेल पण 1.25 करोड तर होईल. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आला होता. काय अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? काय नाही सांगितले गणेश सर की चालू आहे, तपास चालू आहे, सगळं बघत आहोत आम्ही. त्याला आता फक्त याला कोर्टामध्ये हजर करायचं आपलं राहिलेलं आहे. माझ्या पण डोक्यावरती जबाबदारी, पण त्याने भेटत नाहीये म्हणाले. तुमची मागणी काय? काय नाही जास्तीत लवकरात लवकर त्याचा तपास व्हावा, आम्हाला न्याय मिळावा. 1-2 नाही 25 लोक आहेत आम्ही, सगळे व्याजानं काढून दिलेले पैसे आहेत, कष्ट करणारे लोक आहेत. 12.5% पतपेढीतून काढलेले पैसे आहेत सर हे, दुसऱ्याकडून काढलेले आहेत, लोन ठेवून काढलेले आहेत, घर लमसम वरून दिलेले पैसे आहेत. बायकाजवळ कुठले पैसे आहेत सांगा. हे सगळं करून काय तर होईल म्हणून दिलं आणि त्यांनी मुद्दल पण नाही, प्रॉफिट पण नाही, काहीच नाही, फरारच आहे त्याने. 1.5 वर्ष झालं. नमस्कार, मी दीपक मेघाचे सोलापूरवरनं बोलतो. सोमनाथ रमेश स्वामी शेअर मार्केटमध्ये जादा परतावाचे आमिष दाखवून आमच्याकडून 20 लाख रुपये माझ्याकडून 20 लाख रुपये घेतलेला आहे आणि आमची फसवणूक झाली हे आमच्या लक्षात आले असता आम्ही CP ऑफिसला येऊन कंप्लेंट दिलेली आहे आणि ती कंप्लेंट आमच्या म्हणण्यासारखी व्यवस्थित करून घेतलेली आहे. पण आता गेल्या 7 ते 8 महिन्यापासून सोमनाथ स्वामी हा फरार आहे. त्याची आई फरार आहे, त्याची बायको फरार आहे, त्याचा बंगला रिकामा आहे आणि पोलिसांना चौकशी करून विचारणा केल्यास पोलिस सांगत आहेत की तो फरार आहे, मिळेल आज ना उद्या मिळेल. शिळगीमध्ये आहे, शिळगीमध्ये त्याचा बंगला आहे. किती जणांवर गुन्हे दाखल झाले? गुन्हा तर फक्त एकट्यावरच केलेला आहे, पण त्याच्या भावाला त्यांचं आम्ही सांगितलेलं आहे की त्याच्या भाऊ पण आमची फसवणूक केलेला आहे. कारण कन्व्हिन्स करायचं काम हे 3 जण करत होते. नवीन कस्टमर कोण पण आला ना तर सोमनाथ आणि त्याची बायको आणि त्याचा भाऊ असं 3 मिळून व्यवस्थित सेबीचे सर्टिफिकेट दाखवणार, त्यांचं ते पोर्टफोलिओ दाखवणार, त्यांची ट्रेडिंग केलेली ती पद्धत दाखवणार, घरावर जाहिराती करत होते. असं करून सगळं व्यवस्थित एकमेकांचं म्हणजे त्यांनी माइंडसेटच तसं ठेवलं होतं की समोरचा आला की भाळलाच पाहिजे आणि त्या चुकीमध्ये आम्ही पण त्याचा शिकार झालेला आहे आता. आणि व्यवहार कसे झालेला आहे? काय रक्कम मी 14-15 लाख रुपये कॅश मध्ये दिलेले आहे आणि बाकीची रक्कम जी आहे ते मी ऑनलाईन दिलेली आहे. आता त्यांनी पळून जाऊन गेल्या 2024 ला काहीतरी झालेलं आहे. 2024-25 ला आमचे हे प्रकरण झालेलं आहे. हे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, हे नोटऱ्या केलेले आहेत, हे FIR झालेली आहे, हे बघा. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. सध्या काय अपडेट आहे, काय मागणी म्हणजे आता हे पैसे देताना आम्ही बरेच कुटाने करून दिलेले आहेत आणि ह्याचे आता ज्या लोकांनी माझ्या थ्रू पण पैसे दिलेले आहेत त्यांनी माझ्या घरापर्यंत यायला लागल्यात. मला ह्या गोष्टीचा थोडा प्रॉब्लेम यायला लागला आता आणि अमाऊंट इतकी जास्त मोठी आहे ना की आता काय करावं हेच कळेना. आणि त्याच्या घराकडे बी गेलं तर त्यांनी आम्हाला मिळायला तयार नाही. पोलिसांनाच मिळत नसेल तर आम्हाला कुठलं मिळणार आहे त्याने. मग आम्हाला 1-2दा आमच्या मित्रांनी फोन करून सांगितले की त्याला पुण्यामध्ये ब्रिजवर एका बघितले, भाऊ हिंडताना बघितले म्हणून सांगितलं. मग जशी आम्हाला माहिती मिळाली तसे आम्ही लगेच तपास अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं, सर अशी अशी बातमी आली आणि त्यांनी पुण्यामध्ये जाताना माझ्या मित्रांना दिसलेला आहे. पण त्यांनी काय म्हणतात, त्यांनी त्याचा भावाला फोन केलो होतो, बोललो होतो, त्यांनी नाही असं तसं म्हणून आम्हाला उडव सांगत आहेत सध्याला. गुंतवणूक केलेली आहे? आमची मागणी आता अशी आहे, मी 100% लॉस झालेला आहे. कारण त्याच्या परतावा जी आम्हाला त्यांनी 2-4 लाख रुपये दिला होता, मी मूर्खपणा केलो आणि तेच परतावा परत त्याच्याकडे रिइन्व्हेस्टमेंट केलं होतं. हे मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे माझ्याकडे त्यांचा 1 रुपया पण नाही. माझे पूर्ण 20 लाख रुपये आता हे माझ्या बोकांडी बसलेले आहेत. त्याच्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडून, आज त्याला 7 ते 8 महिने झालं त्यांनी फरार आहे. पूर्ण कुटुंब फरार आहे, एकटा नाही, पूर्ण कुटुंब फरार आहे. मग त्याच्यामुळं लवकरात लवकर त्याला पकडून आमच्या डोक्यावर जी आता आम्हीच मूर्खपणा केलेला आहे आम्हाला पण कळतंय, पण ह्या गोष्टीमुळे आम्हाला खूप काही अडचणी यायला लागल्यात. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याला पकडून आम्हाला योग्य ते न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. याच्यामध्ये जे गुंतवणूक केलेली आहे सर्वसामान्य घरातले आहेत की अधिकारी लोक पण याच्यामध्ये गुंतवणूक? सर्वसामान्य घरातले आहेत, सर्वसामान्य घरातले आहेत. कोण दवाखान्यात कामाला आहे. कारण की लाखोंचं बजेट चाललंय, करोडचं बजेट चाललंय, त्याच्यामुळे नाही, मग 24 जणच आहे ना सर. इन्व्हेस्टर 24 जणांचे आहेत. प्रत्येकाचे 5-10, 5-10, 5-10, 2-4 लाख रुपये असे व्याजानं काढून दिलेले आहेत.